लय मोठंच काम चालू आहे का डेट झाला आता एवढा चांगलाच होता आम्ही आता झालो शिर्डी बसस्टँडला प्रवासासाठी गेला असताना त्याला भिक्षेकरू या संशयातून उचलून विसापूर कारागृहात त्याला आणण्यात आलं आणि त्यानंतर त्याला या ठिकाणी आज सकाळी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलवरून फोन येतो की तुमचं पेशंट या ठिकाणी दगावलेलं आहे। मीडिया 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 बोला मीडिया हे बघा आता पाया सोडले त्यांच्यावाले बरं का अजून ते कापड तिथंच पडलेलं आहे हे कापून टाकलं बघ कातर बघा अबे पाय बांधून मारलं याला हे बघा पाय बांधून मारलेलं बरं का याला तू काय ट्रीटमेंट केली हा व्हिडिओ आहे अहिल्यानगरचा। शिर्डीतील 4 भिक्षेकरूंचा अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला। हे मृत्यू कसं झालं, हे खरंच भिक्षेकरू होते का, त्यांना शिर्डीतून अहिल्यानगरमध्ये का हलवण्यात आलं, सगळं नीट समजून घेऊया। शिर्डीमध्ये मोठ्या सणोत्सवादरम्यान एक मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेदरम्यान रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जवळपास 50 भिक्षेकरूंना ताब्यात घेऊन भिक्षेकरी गृहात त्यांची रवानगी करण्यात आली। यानुसार आपण हे जे भिक्षेकरी ताब्यात घेतो यांचे आपण मेडिकल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपण त्यांना जे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे निवासस्थान आहेत, भिक्षेकरी गृह आहेत, तिथे आपण त्यांची रवानगी करत असतो। या भिक्षेकरूंना ताब्यात घेऊन त्यांना भिक्षेकरू वसतिगृहात नेण्यात आलं। त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णांना बांधून ठेवण्यात आलं, त्यांना पाणीही देण्यात आलं नाही असे आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केले। गेल्या 5-6 दिवसापूर्वी आमचा चुलत भाऊ या ठिकाणी शिर्डी बसस्टँडला प्रवासासाठी गेला असताना त्याला भिक्षेकरू या संशयातून उचलून विसापूर कारागृहात त्याला आणण्यात आलं आणि त्यानंतर त्याला या ठिकाणी आज सकाळी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलवरून फोन येतो की तुमचं पेशंट या ठिकाणी दगावलेलं आहे। ज्यावेळेस आम्हाला ते ऐकून आश्चर्याचा धक्का बसला की आमचं पेशंट कुठल्याही प्रकारचा आजारी नाही, ते पेशंट दगावले। आणि ज्यावेळेस आम्ही इथे येऊन बघतो की इतर जे पेशंट त्या ठिकाणी ज्या बंद खोलीमध्ये त्यांना अक्षरशः बाहेरून कुलूप लावून त्या खोलीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं, त्यांना अक्षरशः माणुसकीला काळीमा फसेल अशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी बांधलेलं होतं। अक्षरशः त्यांच्या या चमडं फाडून या हड्ड्या दिसत होत्या, अशा पद्धतीने त्यांना पाणी करत होते ते आणि त्यांना बाहेरून कुलूप लावलं होतं। आम्ही आरडाओरडा केला की अरे बाबा हो, हे काय कुणाची खुनी नाहीत, हे भिक्षकरू आहेत असा तुमचा संशय, पण त्यांना कमीत कमी पाणी तरी द्या। आणि एकदम ढिसाळ कारभार या ठिकाणी चालू होता। मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी हे आरोप फेटाळले आणि रुग्णांना का बांधून ठेवलं याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। नाही त्यांचं कसं माहिती का, ते अल्कोहोलमुळं विड्रॉल सिम्पटम्समध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपोआप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते, म्हणून आपण त्यांचे बोटं बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडंसं बोटं वगैरे बांधून ठेवलेले होते आपण त्या ठिकाणी। या सगळ्या प्रकरणावर राधाकृष्ण पाटलांना विचारलं असता ते म्हणाले जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईलच। आता प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कशामुळे घडलं ते चौकशांती कळेल। मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची तात्काळ चौकशी करावी, याची वस्तुस्थिती असेल, थोडी दोषी असतील तर कारवाईच केली पाहिजे। ते भिक्षुक आहे म्हणून त्यांना कशा पद्धतीने त्यांना उपचार करायचेच नसतील तर ते हे कोणीच मान्य करणार नाही। नेमकं काय खरंय, या भिक्षेकऱ्यांचा मृत्यू कशामुळे झाला, यांना का बांधून ठेवलं, हे सगळं चौकशीतून पुढे येईल। या प्रकरणावरचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।